परमात्मा का स्वरूप है, सच्चित और आनंद। भगवान कार्य क्या करते हैं? व्यक्ती दिसायला सुंदर असेल पण काम काही करत नसेल, एका व्यक्तीचं लग्न जमेना, दिसायला अत्यंत देखणा, अत्यंत सुंदर सुंदर डोळे, उंच पुरा, गोरा पान त्याचा रंग, नाक तर इतकं सुंदर, समजा लिंबू चिरायला जर चाकू भेटला आणि त्याच्या नाकावरून फिरवावं, 2 खापा होतील एवढं सुंदर धारदार त्याचं नाक, एवढा सुंदर देखणा मुलगा, पण त्याचं लग्न जमेना हो। याला त्याला विनंती करतो, का हो बघा ना आमच्या मुलासाठी, बघा ना आमच्या मुलासाठी। पाहिलं एक ठिकाणी, पाहिलं, सांगितलं तुमचा मुलगा दिसायला सुंदर आहे, कामधंदा काय करतो? आणि तो खरंच काही करत नव्हता, खरंच त्याला काही येतच नव्हतं। पण बापाने विचार केला, जर मी खरं सांगितलं तर मुलाचं होणार नाही, पण खोटं बोलून संसार टिकत नसतं, एवढं लक्षात ठेवा। आपल्याला वाटतं होऊन जाईल, नाही टिकतच नाही ते। तर त्याने सांगितलं माझा मुलगा घेण्या देण्याचा व्यापार करतो। मग त्यांना असं वाटलं घेण्या देण्याचा व्यापार म्हणजे करत असेल, काहीतरी ट्रान्सपोर्टचा धंदा करत असेल, काही घेत असेल, काही देत असेल, मोठ्या मोठ्या सेट लोकांमध्ये बसत असेल, तर काही घेणं देणं चालू असेल, खडी कपची म्हणा, काय म्हणा देत असेल, त्याच्या मोबदल्यामध्ये वाळू वगैरे काहीतरी प्लॉट वगैरे घेत असेल, काहीतरी करत असेल। लग्न महाराज आता दिसायला सुंदरच होता आणि मुलीला आता कन्यावर येते रूपम, मुलगा दिसायला सुंदर असेल तर ते हो झालं, लग्नही झालं। लग्न झाल्यानंतर महिन्यानंतर त्या मुलीला समजलं माझे पतिदेव काहीच कामाचे नाही। हे ऐकल्यानंतर तर दुःख झालं पाहिजे, ती हसेल कशाला बरं ठीक आहे, शॉक झाली असेल, डोकं फिरलं, हसून सांगत असेल ठीक आहे। तर माझे पती तर काही कामधंदा करत नाही। पप्पांना फोन केला, वडिलांना, पप्पा आपल्याला फसवलं, लवकर या। वडील आले, काय बेटा काय झालं? माझे मिस्टर काहीच करत नाही। बोलवलं, व्यायला बोलवलं, व्याई म्हणतात ना, बोलवलं याला, ओ व्याई इकडे या म्हणे। काय खोटं बोलतात, लाज नाही वाटत म्हणे, मी काय खोटं बोललो? ओ थोडीशी शरम करा, खानदानी माणसं तुम्ही, खोटं बोल। ओ खोटं काय बोललो ते सांगा म्हणजे, लग्न करताना काय बोलले होते तुम्ही? काय बोललो होतो? माझ्या शब्दावर मी आज ठाम आहे, आज ठाम आहे, बोला तुम्ही काय बोलले होते? म्हणजे काय बोललो होतो? माझा मुलगा घेण्या देण्याचं काम करतो म्हणे। कुठं काय घेतो देतो? बघा पाटील, माझ्या शब्दावर मी आजही ठाम आहे, माझा मुलगा खरंच घेण्या देण्याचं काम करतो म्हणे। मग तो काय घेतो काय देतो ते काही दिसत नाही म्हणे, तो त्याचं घेत देत राहतो, तो कोणाला दाखवत नाही, पण आम्हाला दिसू द्या ना तो काय घेतो काय देतो म्हणे। तो बघा तो घेतो देतो एवढा मला माहिती आहे, काय घेतो देतो तुम्हाला घेणं देणं नाही। नाही कळालं पाहिजे, मी सासरा आहे, माझा जवाई आहे, ठीक आहे म्हणे, सांगतो तो काय घेतो आणि देतो। तो घेणं देण्याचा व्यापार करतो। तो काय घेतो? तो झोपा घेतो आणि आळस देतो, एवढं तो कामं करतो, तिसरं काही करत। मग मला सांगा, असा देखणा मुलगा पण घेण्या देण्याचा असा व्यापार करत असेल तर कोणती मुलीचा बाप मुलगी देणार आहे? नाही, काहीतरी कामधंदा पाहिजे ना। मग का हो तुमचा देव दिसायला सुंदर आहे, मग नुसता बसूनच राहतो, नुसती बासरीच वाजवतो, दुसरे काही काम धंदे करतो का नाही? विश्वोत्पत्त्यादि हेतवे, माझा देव विश्वाची उत्पत्ती करतो, विश्वाचं पालन करतो आणि विश्वाचा लय करतो। आणि म्हणून माझा परमात्मा जनरेटर आहे, माझा परमात्मा ऑपरेटर आहे, आणि वेळ आल्यावर माझा परमात्मा डिस्ट्रॉय सुद्धा करतो, आणि 3 कामं तो करतो। म्हणून त्याचा शॉर्ट फॉर्म जनरेटर म्हणजे जनरेशन, ऑपरेटर ऑपरेशन करतो आणि डिस्ट्रॉय करतो, तर त्याचा शॉर्ट फॉर्म होतो GOD। GOD म्हणजे काय? बोला, GOD शिकलेले लोकांना GOD काय होतं? गॉड होतं। गॉड म्हणजे काय? देव। हे इंग्रज कितीही पुढे गेले ना, सगळं आपलंच चोरून घेतात, त्यांना त्यांच्या पदराचं काहीच नाही। GOD गॉड म्हणजे भगवंत, देव। पण लोकांना बघा, बरेच लोक देवाला मानत है, देवा बिवाला काही मानत नाही। हम भगवान को नहीं मानते, भगवान नाम की कोई चीज होती ही नहीं, हम भगवान को मानते ही नहीं। आणि काय झालं? ओ माय गॉड, मग हे कुठून आलं? गॉड म्हणजे काय? देवच आहे ना हो आमचा। आणि जो गॉडला मानतो तो गॉड होतो, तो देव होतो। पण जो गॉडला मानत नाही, काही जास्त लांब जायचं काम नाही। GOD गॉड, गॉडचं उलटं करा, काय होतं? GOD गॉड आणि DOG डॉग। डॉग म्हणजे काय? जो एनी टाइम एनी मोर भुंकत राहतो, फ्री ऑफ सर्व्हिस, फ्री ऑफ कॉस्ट, कुत्रा। तशी स्थिती होते, जे देवाला भजत नाही त्याची स्थिती त्या कुत्र्यासारखे झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून भगवान परमात्मा विश्वाची उत्पत्ती करतात, पालन करतात आणि लय आता कशा पद्धतीने करतात? आपल्याला वेळ 8:30 वाजलेत म्हणून वेळ नाहीये, पण भगवंताचं ते कार्य आहे। ठीक आहे, देव ह्या गोष्टी करतो, पण देवाचा स्वभाव कसा?